चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत जो हा आपण ब्लाऊज काल कट केलेला आहे, तर त्याचा आज आपण पाटीला पट्टी कशा पद्धतीने लावायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। खूप सोप्या आणि खूप सिंपल पद्धतीने आपण पाटीची पट्टी जोडणार आहोत आणि टक्स घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, मला एक सांगायचं काल राहून गेलं, तर तुम्ही सुरुवातीला ब्लाऊज कट करताना शक्यतो कॉटनचे ब्लाऊज पीस घ्या, म्हणजे पॉलिस्टर, टेरिकॉट किंवा बाकीचे कुठल्याही ह्याचं घेऊ नका आणि हलके तर ब्लाऊज पीस शक्यतो वापरू नका। आणि सुरुवातीला काय होतं कटिंग करताना, तर कॉटनचा नसेल आणि हलका जर ब्लाऊज पीस असेल तर फिनिशिंग चांगलं येत नाही आणि आपला पूर्ण कॉन्फिडन्स जातो। त्यामुळे शक्यतो कॉटनचाच ब्लाऊज पीस वापरा। तर आता आपण बघणार आहोत, आता पूर्ण हा पाठीचा भाग तुम्ही बघू शकता आपण कटिंग केलेला आहे। तर आता आपण ह्याच्या अगोदर टक्स घेणार आहोत। तर टक्स घेण्यासाठी काय करायचं, हा मिडल पॉइंट आहे, मध्य भाग आहे। तर आपल्याला मध्य भागापासून ह्या साईडला 4.5 इंचावर घ्यायचं आहे मार्किंग करून, आणि ह्या साईडला आपल्याला 4.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि उंची घ्यायची आहे आपल्याला 5.5 इंच। तर बघू शकता सरळ अशी रेषा मारून घ्या। इकडून पण आपल्याला तर इकडून आपण 5.5 इंचावरती घेतलेला आहे, इकडून आपण 5.5 इंचावरती घेतलेला आहे, मध्यापासून इकडे 4.5 इंचावरती घेतलेला आहे, इकडून 4.5 इंचावरती आपण घेतलेला आहे आणि ह्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच, म्हणजे बघू शकता तुम्ही, आणि ह्या साईडला घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच। आणि जे आहे ना असं क्रॉसमध्ये व्यवस्थित, तुम्हाला जर असं हाताने जमत नसेल तर पट्टीचा वापर तुम्ही करू शकता। तर असा टक्सच आला पाहिजे, म्हणजे इकडं रुंदीला जास्त, इकडं निमुळता होत आला पाहिजे, इकडं कमी आला पाहिजे। आणि ह्या साईडला पण आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे, ह्या साईडला अर्धा इंच, आणि इथून पण असंच आपल्याला। तर बघू शकता मी टक्स कसे दोन्ही साईडला व्यवस्थित घेतलेले आहेत, त्याच पद्धतीनं तुम्ही पाठीच्या साईडला टक्स घ्या। तर आता आपण टक्स घेऊयात। तर ह्या असं बरोबर तुम्ही बघू शकता, असं धरून घ्या, पूर्ण इथून चालू करा ते इथं कमी कमी करत या। तर आता बघू, हे बघ, इथून असं व्यवस्थित घ्या आणि कमी कमी करत इथं शेवटपर्यंत, असं जिथं आपण 5.5 इंच घेतले ना तिथपर्यंत। आणि तुम्ही टोकाला असं दोरा तोडू नका, थोडासा दोरा जास्त ठेवा, म्हणजे जेणेकरून हे जी टीप आहे ना ती उसवत जाणार नाही। जर तुम्ही अगदी सेंटरला कट केलं तर टीप अशी हळूहळू करून निसटत जाते। तर डबल टीप घ्या, जेणेकरून उसवायची शक्यता कमी असते। तर बघू शकता मी डबल टीप घेतलेली आहे इथं। आता ह्या साईडला पण आपण टीप मारून घेऊयात। इथंही आपण डबल टीप मारून घेऊयात। बघू शकता कसं असं व्यवस्थित आपल्या ह्या टक्सच्या टिपा आलेल्या आहेत। तर आता आपल्याला पाठीची पट्टी लावून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी फक्त इथं जॉईंट दिलेला आहे, पट्टी थोडीशी कमी पडत होती, तुम्हीही असं करू शकता। जर कापड कमी पडलं तर जॉईंट नक्की देऊ शकता तुम्ही, त्याच कलरच्या कापडाचा जॉईंट द्या। तर बघू शकता, आणि रुंदीला मी किती घेतलेली आहे, तर 1.5 इंच मी रुंदीला घेतलेली आहे पट्टी, बघू शकता तुम्ही। तर तुम्ही सुरुवातीला जर ब्लाऊज शिवत असाल तर रुंदीला पट्टी जास्त घ्या, ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होईल त्यावेळेस तुम्ही 1 किंवा 1.25 इंच रुंदीला पट्टी घेतली तर चालते, पण सुरुवातीला तुम्ही 1.5 इंच रुंदीला पट्टी घ्या। तर अशा पद्धतीनं ही मी पट्टी घेतलेली आहे। तर आता एक साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे, तर तो 1/2 इंचाचा फोल्ड घ्या तुम्ही करून। तर बघू शकता एक साईडला मी असा 1/2 इंचाचा फोल्ड करून घेतलेला आहे, तुम्हाला दिसतच असेल। तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी पट्टी आहे ना अशी व्यवस्थित इथे बघू शकता अशी इथून जोडायला सुरुवात करायची आहे, 1/2 इंच अंतर ठेवून।
एकसारखी पाठीचा भाग आणि वरती पट्टी. आणि जिथं टक्स आलेला आहे ना तिथं तुम्ही पाव इंच असं फोल्ड करून घ्या, बारीकशी चून घ्या पाव इंच. तशी सरळ पुढे टीप येऊ देत. इथंही तुम्ही आणि टक्स जे आहेत ना ते आतल्या साईडला एका साईडला टक्सची तोंड येऊ द्या. तर बघू शकता ही अशा पद्धतीने पट्टी आपली जोडून झालेली आहे. तर आपल्याला घ्यायची आहे इथून अशी दाबटी. आता ही मी दाब टीप घेतलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर आता आपण ही पट्टी पूर्ण फोल्ड करून घेणार आहोत अशी. आणि त्याच्यावरून एक मोठी टीप घ्या तुम्ही, म्हणजे जेणेकरून जी टीप आपण मारणार आहे ना वरनं ती उसवायची आहे आपल्याला, म्हणजे हेमिंग घातल्यानंतर. त्यामुळे ती टीप तुम्ही मोठीही घेऊ शकता. तर बघू शकता कसं फिनिशिंग सहित मी छान अशी पट्टी जोडलेली आहे. तुम्हाला व्यवस्थित करून मी दाखवते. बघू शकता एकसारखी व्यवस्थित अशी ही पट्टी आपली आलेली आहे. आणि जी तोंड आहेत ना आपली टक्सची ती आतल्या साईडला घ्या. मग घेणार असाल तर बाहेरच्या साईडला येऊ देत, म्हणजे दोन्ही पण एकाच दिशेला येऊ देत. आत असले तर दोन्हीही आतल्या साईडला, बाहेर असेल तर दोन्ही बाहेरच्या साईडला, जेणेकरून आतून पण आपलं फिनिशिंग छान दिसणं गरजेचं आहे. तर बघू शकता बाहेरून पण कसं व्यवस्थित स्ट्रेट असं आलेलं आहे. फिनिशिंग खूप सुंदर आलेलं आहे, कुठेही झोळ बसलेला नाही आणि व्यवस्थित असं आपलं आलेलं आहे. म्हणजे मैत्रिणींनो, तुम्ही सुरुवातीला पट्टीची रुंदी जास्त ठेवा, शिस्तीत व्यवस्थित लावा आणि शक्यतो मॅचिंगचा दोरा लावा, जेणेकरून कुठंही सेम मॅचिंग असू देत. कारण जरी दोरा मॅचिंगचा नसला तरी आपलं फिनिशिंग खूप घाणेरडं दिसतं. त्यामुळे दोरा एकतर चांगल्या क्वालिटीचा आणि एकदम सेम मॅचिंगचा असा तुम्ही वापरा. स्पीड पॉली किंवा वर्धमान हे दोन्हीपैकी कुठलाही दोरा तुम्ही वापरू शकता. चांगल्या क्वालिटीचे हे दोरे आहेत. तर मैत्रिणींनो, आज आपण पाठीची पट्टी लावून घेतलेली आहे. खूप सुंदर प्रोफेशनल पद्धतीनं पट्टी कशी लावायची हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ह्याची प्रॅक्टिस तुम्ही साध्या म्हणजे 2x2च्या ब्लाऊज पीसवर घरच्या घरी तुम्ही नक्की करून बघा, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज शिवताना हा प्रॉब्लेम येणार नाही. तर उद्या आपण बघणार आहोत की पुढे कटोरीचा भाग कशा पद्धतीनं जोडायचा आणि टक्स कशा पद्धतीनं घ्यायचं. त्यामुळे उद्याचाही भाग तुम्ही मिस करू नका आणि कुठलाही पार्ट तुम्ही स्किपसुद्धा करू नका. व्यवस्थित डिटेलमध्ये बघा, म्हणजे जेणेकरून सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. तर चला मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.